नमस्कार. आपण स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला आता विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणीसाठीची फाईल डाउनलोड करायची आहे. तर या ठिकाणी डाउनलोड एक्सेल नावाचा एक पर्याय उपलब्ध आहे. या डाउनलोड एक्सेल या पर्यायामध्ये आपल्याला दोन सबमेनू दिसतात, पर्सनल आणि बेसलाईन. यामध्ये पर्सनलमध्ये आपण विद्यार्थ्यांची यादी टाकण्यासाठीचा हा पर्सनल टॅब वापरला होता. आता विद्यार्थ्यांच्या पायाभूत माहितीसाठीचा आपण बेसलाईन हा टॅब वापरणार आहे. तर प्रथमतः आपण या ठिकाणी विद्यार्थी त्या शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. UDIS कोड टाकल्यानंतर या ठिकाणी त्याचा पासवर्ड टाकायचा आहे. तर हा पासवर्ड आपण टाकल्यानंतर हा पासवर्ड आपल्याला असा दिसेल. आपला बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण शो कॅरेक्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा पासवर्ड दिसून येईल. काढून टाकल्यानंतर आपल्याला हा पासवर्ड हाईड होईल. तर आता या ठिकाणी आपण जो पासवर्ड टाकलेला आहे हा पासवर्ड मुख्याध्यापकाचा लॉग इन पासवर्ड पाहिजे. तर येथे मुख्याध्यापक पासवर्ड चूक असल्यास बेसलाईनच्या गुणांची माहिती यशस्वीपणे अपलोड होणार नाही अशी आपल्याला इथे एक सूचना दिलेली आहे. तर हा जो पासवर्ड आहे तो स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड आपल्याला आवश्यक आहे. आपण स्टुडंट पोर्टलमध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर वापरलेलं नाही हे लक्षात घ्यावं. आता या ठिकाणी आपण कोणत्या इयत्तेसाठी ही एक्सेल फाईल डाउनलोड करणार आहोत ती इयत्ता निवडा. त्यामध्ये तुकडी कोणती आहे, पहिली तुकडी का दुसरी तुकडी, नेमकी कोणत्या तुकडीसाठी आपण ही एक्सेल शीट डाउनलोड करणार आहोत ती तुकडी निवडा. या ठिकाणी अल्फाबेटिकल म्हणजे वर्णानुक्रमानं आपल्याला हवं आहे की विद्यार्थ्यांच्या लिंगानुसार हवा आहे. तर विद्यार्थी यादी ही आपल्याला कोणत्या क्रमाने हवे तो योग्य पर्याय सिलेक्ट करा आणि डाउनलोड या बटनावरती क्लिक करा. डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ही फाईल अपलोड झालेली दिसून येईल. ही फाईल ज्यावेळी आपण ओपन करेल त्यावेळी आपल्याला एक मेसेज डायलॉग बॉक्स दिसेल. यामध्ये जेव्हा तुम्ही ही फाईल ओपन करता तेव्हा ती वेगळ्या एक्सटेन्शन फॉर्मॅटमध्ये असू शकेल. आता आपण ही फाईल करप्टेड आहे की नाही हे टेस्ट करावं लागेल. आता या ठिकाणी ही फाईल मला ओपन करायची आहे त्यावेळी मी येस या बटनावरती क्लिक करेन आणि ही फाईल ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थी यादी आपल्याला दिसून येईल. येथे अनेबल एडिटिंग हा पर्याय तुम्ही सिलेक्ट केला की आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची यादीमध्ये योग्य ती दुरुस्ती करता येईल आणि या ठिकाणी आपल्याला हवे ते मार्क आपल्याला एंटर करता येतील. तर आपण ज्यावेळी ही यादी डाउनलोड करू त्यावेळी आपल्याला या विद्यार्थ्यांचे संपूर्ण मार्क आपल्याला टाकायचे आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्नवाईज मार्क टाकण्याची येथे आवश्यकता नाही. येथे मार्क टाका आणि टाकल्यानंतर ही फाईल आता अपलोड जर करायची असेल तर या ठिकाणी अपलोड एक्सेल नावाचे जे बटन आहे त्या बटनावरती क्लिक करा. अपलोड एक्सेल या बटनावरती क्लिक केल्यानंतर चूज फाईल ही फाईल सिलेक्ट करा आणि योग्य त्या ठिकाणाहून ती फाईल सिलेक्ट करून ओपन या बटनावरती क्लिक करा. ती फाईल आपल्याला येथे दिसून येईल आणि ती अपलोड करा. फक्त एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की या फाईलचं नाव आपण चेंज करू नये, कारण ज्या फाईलच्या नावाने आपण ती डाउनलोड केलेली आहे त्याच नावाने ती आपल्याला अपलोड करणे आवश्यक आहे. अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्व मार्क्स आपले त्या विद्यार्थ्याच्या समोर जाऊन गेलेले दिसून येतील. तर ई स्कूलला आपण भेट दिली, ई स्कूलचे व्हिडिओ पाहिले त्याबद्दल धन्यवाद.